मित्रांनो, आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग दाखवण्यात आला आहे. अर्जुनचं चिठ्ठी प्रकरण तर आहेच, त्यात सायली अर्जुनच्या प्रेमाची परीक्षा देखील घेणार आहे. परंतु प्रियाने अस्मिताचे कान भरले आहेत. आता अस्मिता प्रियाला सुभेदारांच्या घरात सून बनवून आणण्यासाठी सर्वांनाच गळ घालणार आहे. परंतु त्याचबरोबर अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं प्रकरण नेमकं मीडियापर्यंत पोहोचलं आहे. आता हे नक्कीच साक्षी किंवा प्रियानेच केलं असावं, परंतु त्यातून एक गोष्ट तर चांगली घडणारच आहे की अर्जुन तिथे येऊन त्यांना मोठी बातमी करण्यापासून तर अडवतोयच, परंतु त्याचबरोबर या एकाच गोष्टीने तिथे खूप मोठा तमाशा उद्भवणार आहे. एकतर मधुभाऊंच्या वरती नको नको ते मीडियावाल्यांनी आरोप केले आहे. सायलीला देखील आता जाब विचारला आहे त्या सगळ्याचा. परंतु वाईटातून चांगलं होत नेमकं याच एका कारणाने सायली चक्क अर्जुनला प्रेमाची कबुली देणार आहे आणि मालिकेची सगळी समीकरणं बदलणार आहेत. परंतु ती कशी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 17 जानेवारीच्या भागात अर्जुन अगदी आतुरतेने सायलीची वाट पाहत असतो. कधी एकदा तो सायलीला पाहतोय असं त्याला झालेलं असतं. परंतु काही केल्यास सायली घराबाहेर निघत नसल्याने अर्जुनचं लक्ष त्या मुलाकडे जातं. अर्जुन त्याला हाक मारतो की चॅम्पियन, अरे इकडे ये ना. तर तो धावतच येतो आणि तो म्हणतो की अर्जुन दादा, तू इथे? बोल ना, काय झालं? त्यावरती अर्जुन आश्चर्याने विचारतो की वा, तुला माझं नाव माहिती आहे, परंतु तुझं नाव मला माहितीच नाही आहे. तो मुलगा त्याचं नाव साहिल असं सांगतो. तर अर्जुन साहिलला विचारतो की तुला या चाळीमधले सगळेच जण माहिती असतील ना? आता कुसुमताई बाहेर येते आणि कुसुमताई चोरून अर्जुनचं बोलणं ऐकते. तेव्हा साहिल म्हणतो की हो, चाळीतील सर्वच जण मला माहिती आहेत. अर्जुन मुद्दामच म्हणतो की मग तुला सायलीताई देखील माहिती असेल. साहिल म्हणतो की हो, सायलीताई माहिती आहे ना, ती या घरात राहते आणि ती ना खरंच खूप गोड आहे. अर्जुन खुश होऊन म्हणतो की खरंच खूप गोड आहे ती. मुद्दामच अर्जुन साहिलला विचारतो की परंतु ती बाहेर कशी काय आलेली नाहीये? त्यावरती साहिल उत्तर देतो की सायलीताई ना दररोज गेटच्या बाहेर जाते, नेमकी या वेळेला, म्हणजे गेटच्या बाहेर ती खरं तर भाज्या घेण्यासाठी जाते. आता अर्जुनला प्रश्न पडतो की सायली गेटच्या बाहेर तर गेली नसेल ना? अर्जुन तिथे आता साहिलला म्हणतो की हे बघ, तू एक काम करशील का माझं? म्हणजे सायलीताई नक्की घरातच आहे की भाजी आणण्यासाठी बाहेर वगैरे गेले, ते एकदा बघून येतोस का? नाहीतर त्यांची तब्येत वगैरे तर ठीक आहे ना? ते प्लीज माझ्यासाठी बघून ये ना. आता अर्जुन एक काम दिलं आहे म्हटल्यानंतर साहिल धावतच कुसुमताईकडे येतो. आता कुसुमताईला तर सगळं माहिती असतं आणि मुद्दाम ती नाटकं करते. तर साहिल येऊन विचारतो की सायलीताई कुठे आहे? त्यावरती कुसुम त्याला विचारते की का रे, सायलीकडे तुझं काय काम? त्यावरती तो विचारतो की नाही, म्हणजे ती बरी तर आहे ना, ती आजारी वगैरे तर नाही आहे ना? तेव्हा सायलीलाही आश्चर्य वाटतं की हा अचानकपणे असं का विचारत असेल. कुसुमताई साहिलला विचारते की परंतु हे सगळं तू का विचारतोयस? साहिल म्हणतो की मी नाही, तो बाहेर दादा बसला आहे ना, त्याने विचारायला सांगितलंय. तेव्हा सायली खूप खुश होते आणि तिच्या लक्षात येतं की अर्जुन आला आहे चाळीत. अर्जुन अगदी आतुरतेने साहिलच्या निरोपाची वाट पाहत असतो. कुसुमताई साहिलला मुद्दामच विचारते की मला सांग साहिल, तू ज्यावेळी मस्ती करतो, आगाऊपणा करतोस, तेव्हा तुझे बाबा तुला नक्की काय शिक्षा देतात रे? त्यावरती साहिल उत्तर देतो की बाबा मला ना कार्टून पाहू देत नाहीत आणि माझ्यावरती ओरडतात की गुपचूप अभ्यास कर, घराच्या बाहेर अजिबात जायचं नाही, अशी शिक्षा देतात ते. तेव्हा कुसुमताई म्हणते की हो ना, तसंच सायलीताईंना देखील तिच्या बाबांनी शिक्षा केली आहे. साहिल आश्चर्याने विचारते की हो का? तेव्हा कुसुमताई म्हणते की हो, सायलीताईच्या बाबांनी देखील तिला तीच शिक्षा दिली आहे की घराच्या बाहेर पडायचं नाही, गुपचूप घरात बसायचं. आता सायली ते सगळं ऐकते आणि बिचारी सायली नाराज होते. आता हे सगळं कुसुमने मुद्दामच साहिलजवळ सांगितलेलं असतं. तर साहिल पटकन अर्जुनकडे धावत जातो. अर्जुन त्याला विचारतो की काय झालं, सायलीताई घरातच आहे ना? तेव्हा साहिल त्याला निरोप देतो की सायलीताईंवरती त्यांचे बाबा खूप चिडले आहेत. त्यांनी तिला शिक्षा दिली आहे की आतल्या घरातच बसून राहायचं, अजिबात बाहेर निघायचं नाही, असं सांगितलंय. अर्जुन विचार करतो की म्हणजे मिसेस सायलींना मधुभाऊंनी शिक्षा दिली आहे. तर अर्जुन चक्कर लढवतो. आता असं काहीतरी करावं लागेल की ज्यामुळे मधुभाऊंचा प्लॅन फ्लॉपच होईल.
साहिल त्याला विचारतो की काय. अर्जुन त्याचं कौतुक करत म्हणतो की तू ना आज माझं खूप मोठं काम केलं आहे. आत्ता माझ्याकडे काही नाही आहे, परंतु नेक्स्ट टाईम येईल ना तेव्हा मी तुझ्यासाठी मोठं चॉकलेट घेऊन येईन. साहिल तेथून जाणार. अर्जुन त्याला पेन आणि पेपर आणायला सांगतो, कारण अर्जुनला सायलीला चिठ्ठी लिहायची असते. साहिल धावतच आपल्या घरात जातो आणि वही आणि पेन अर्जुनच्या हातात आणून देतो. अर्जुन त्याचे आभार मानतो आणि त्याला सांगतो की थँक्यू, जाऊन खेळतो. आणि अर्जुन लगोलग सायलीला चिठ्ठी लिहायला सुरुवात करतो. इकडे सुभेदार फॅमिली मात्र प्रियासाठी खूपच अस्वस्थ असते. नाटकी प्रिया पूर्णाजीला म्हणते, तो अर्जुन तुम्हाला तेवढा तरी मान देतो ग, परंतु माझ्या आयुष्यात काय, नुसता काळोख. साखरपुडा मोडलेली एक मुलगी आयुष्यभर त्याच मुलासाठी झुरत राहिली. हेच असणार आहे का ग माझ्या आयुष्याचं वर्णन, असं पूर्णाजीला ते विचारते. बिचारे सुभेदार तर काय करणार. प्रिया नाटकच इतकी छान करते की सर्वच जण त्याला फसतात. अस्मिताला लगेच प्रियाचा पुळका येतो. ती म्हणते की पुरे ग तन्वी, तू रडू नकोस ना ग. अगं तू रडलीस तर मला देखील रडू येईल. अश्विन बिचारा देखील प्रियाला समजावतो. हे बघ तन्वी, मला आता असंच वाटतंय की तू तुझ्या पुढच्या भविष्याचा विचार करायला हवाय. कल्पना म्हणते की फक्त तिनेच नाही तर आपण सर्वांनीच आपल्या पुढच्या भविष्याचा विचार करायला हवा. ती प्रियाला वचन देते की तुला आनंदात ठेवणं आता आमची जबाबदारी. नाटकी प्रिया म्हणते की आनंद या शब्दाचा तर मी अर्थच विसरून गेले आहे. तुमच्यासाठी मी फक्त हसत राहते, चेहऱ्यावरती आनंद असल्याचं फक्त दाखवते, परंतु ही नाटकं अजून किती दिवस चालू ठेवणार आहे मी. आता प्रिया नक्की कोणत्या नाटकाबद्दल बोलते ती तीच जाणे. खोटी नाटकं करून सुभेदारांना बोलवणं की खोटी तन्वी बनवून सर्वांची फसवणूक करणं, हे आता तिलाच ठाऊक. प्रिया त्यांना विचारते की तुम्ही सर्वच माझी माणसं आहात, परंतु या घरासाठी मी परकीच राहणार आहे का. त्यावरती पूर्णाजी म्हणते, प्लीज तन्वी, असं नको ना गं बोलूस. हे बघा, मी तुमच्यासाठी अगदी निखाऱ्यावरून देखील चालायला तयार आहे, परंतु इथून पुढे माझा जीव नक्की कुठे गुंतवायचा. अर्जुनच्या बाबतीत विचार करताना मी इथून पुढे 10 वेळा विचार करेन. हे दुर्दैवी आहे, परंतु खरं आहे, असं म्हणत रडण्याचे नाटकं करत प्रिया सुभेदारांना भुलवून तेथून निघून जाते. बिचारे सुभेदार तिच्या नाटकाला फसतात आणि तिची काळजी करायला लागतात. अर्जुन पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो. विचार करतो की हल्ली मधुभाऊ तर आणखीनच स्ट्रिक्ट झाले आहेत, परंतु मिसेस सायलीला हे कळायला हवं की मी इथेच आहे, कायम त्यांच्या बरोबरच. आता बिचारा अर्जुनला कळत नाहीये की त्याचा मेसेज तो सायलीपर्यंत नक्की कसा पोहोचवेल. आणि अचानकच तिथे भाजीवाल्याची एंट्री होते आणि अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटते. अर्जुनला एक युक्ती सुचते. तो त्या भाजीवाल्याला ओरडून हाका मारून बोलावून घेतो आणि भाजीची टोकरी उतरण्यासाठी त्याची मदत करतो. तर तो भाजीवाला अर्जुनचे आभार मानत म्हणतो की बरं झाला तुम्ही माझं काम केलं, आता कसं हलकं वाटतंय, बरं वाटतंय. आता तो भाजीवाला अर्जुनला विचारतो की बोला ना साहेब, तुम्हाला कोणती भाजी घ्यायची आहे. भेंडी आहे, दुधी भोपळा आहे, शेपू आहे, सांगा ना कोणती भाजी घेणार आहात तुम्ही. अर्जुन त्याला समजावतो की माझं ना तुमच्याकडे एक छोटंसं पण महत्त्वाचं काम आहे. हे बघा, माझी एक चिठ्ठी आहे, ती तुम्हाला समोरच्या त्या घरात पोहोचवायची आहे. आता अर्जुनचे हे काम करायला तो भाजीवाला साफ नकार देतो. तो त्याला म्हणतो की काही गडबड झाली तर. अर्जुन त्या भाजीवाल्याला प्रश्न विचारतो की मला सांगा की तुमची भाजी सगळी विकली गेली तर तो भाजीवाला म्हणतो की काय सांगायचं साहेब तुम्हाला, आता दिवसभर वणवण करून ही भाजी आम्हाला विकावी लागते आणि दिवसभर एवढं फिरून करून आम्हाला 1 ते 1,500 रुपये मिळतात आणि कधी कधी ते देखील मिळत नाहीत. अर्जुन आता तिथे पटकन आपल्या खिशातून पैसे काढतो आणि त्या भाजीवाल्याला देतो. आता तो भाजीवाला आश्चर्यानेच म्हणतो की साहेब एवढे पैसे. त्यावरती अर्जुन म्हणतो की अहो ते तुमच्या मेहनतीचे आहेत, मी तुमची सगळी भाजी विकत घेतोय ना. तो भाजीवाला पैसे ठेवून घेतो आणि अर्जुनवरती खूप खुश होतो. आता अर्जुनला कळत नसतं की त्याचा मेसेज सायलीपर्यंत नक्की पोहोचवायचा कसा. आणि अर्जुनचं लक्ष एकदम त्या भाजीच्या टोकरीकडे जातं आणि अर्जुनला भन्नाट आयडिया सुचते. अर्जुन पटकन आपल्या मनातील भावना त्या चिठ्ठीत लिहितो आणि ती सायलीपर्यंत पोहोचवण्यासाठी ती चिठ्ठी
त्या टोकरीत कोथिंबीरच्या खालती ठेवतो आणि तो भाजीवाल्याला सांगतो की तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ही भाजीची टोकरी घ्या, ती समोरच्या घरात नेऊन ठेवा आणि गुपचूपपणे निघून जा. त्यावरती तो भाजीवाला विचारतो की साहेब, तुम्ही भाज्या तरी विकत घेतल्यात, परंतु टोकरीचं काय? आता टोकरीचा प्रश्न उरलाय म्हटल्यानंतर अर्जुन आणखीन त्याला 1000 रुपये देतो आणि टोकरी सहित भाजी विकत घेतो. तो भाजीवाला आणखीनच खुश होतो आणि अर्जुनने सांगितलेल्यानुसार तो टोकरीसहित भाजी कुसुमच्या घरात घेऊन जातो. ते भाजीवाले काका जेव्हा कुसुमच्या घराकडे निघालेले असतात, अर्जुन मागटून त्यांना सांगतो की अहो ओरडा ना, ओरडत जा, भाजी घ्या, भाजी, ताजी ताजी भाजी घ्या, ओरडत जा. तेव्हा अगदी सांगितल्यानुसार तो भाजीवाला ओरडत जातो आणि तो नेमका कुसुमच्या घरी जाऊन विचारतो की ताई, अहो भाजी घ्या ना. तेव्हा कुसुम त्यांना आतमध्ये बोलावते. इतक्यातच सायलीही बाहेर येते. तर कुसुमताई म्हणते की बघ सायली, भाजी आली आहे. तेव्हा सायली म्हणते की कुसुमताई, हे बघ, आज मला भाजी घेण्यासाठी बाहेर जायला जमलं नाही ना, म्हणून भाजीवाले काका इथेच आले आहेत. तेव्हा तो भाजीवाला सायली कुसुमला म्हणतो की ही सगळी भाजी टोकरी साईड तुमचीच आहे, घ्या काय घ्यायची आहे ती. आणि अर्जुनने सांगितलेल्यानुसार टोकरी ठेवून तो तसाच निघून जातो. अर्जुनची भन्नाट आयडिया तर कामी आलेली असते. कुसुमताई त्याच्या मागेही धावत जाते. तर दोघींनाही आता आश्चर्य वाटत असतं, अजब वाटतं की टोकरी साईड भाजी कोण ठेवून जातं. त्यावरती कुसुमताईला सायली म्हणते की कुसुमताई, अगं येतील ते काका परत, तोपर्यंत आपण भाजी घेऊयात ना. तर सायली कुसुमला म्हणते की भेंडी बघ ना किती छान आहे ना. तर कुसुमताई म्हणते की पालक आणि कोबी देखील घ्या. सायली ज्यावेळी नेमकी कोथिंबिरीची भाजी उचलते तर त्याच्या खाली तिला एक चिठ्ठी दिसते. सायली आता ती चिठ्ठी उचलते आणि ज्यावेळी ती चिठ्ठी उघडते तेव्हा तिच्या लक्षात येतं की अर्जुनने चिठ्ठी पाठवली आहे. सायली चिठ्ठी वाचायला सुरुवात करते. अर्जुनने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की ही भाजी किती फ्रेश आहे ना, परंतु तुमच्या चेहऱ्या इतकी नाही. तुमचा फ्रेश चेहरा पाहिला की माझा दिवस गोड जातो आणि जोपर्यंत मी तुमचा फ्रेश चेहरा पाहत नाही तर माझा दिवस कसा सुरू होणार. मग तुमचा फ्रेश चेहरा मला दाखवताय ना, असं अर्जुनने चिठ्ठीत मेसेज लिहिलेला असतो. अखेर तो सायलीने वाचलेला असतो आणि सायलीला हसूही येतं. बिचारा अर्जुन आतुरतेने बाहेर वाट पाहत असतो. आता सायली हसते म्हटल्यानंतर कुसुमताई सायलीला विचारते की काय ग, तुला एवढं हसायला काय झालं? चिठ्ठी भाजीवाल्याने लिहिली आहे का? सायली लाजते. कुसुम सायलीला चिडवते की अच्छा, बाहेर कोणीतरी येऊन बसलंय वाटतं, चिठ्ठी त्यानेच पाठवली असावी, हो ना. आता कुसुम चिडवते म्हटल्यानंतर सायली अगदी लाजून चूर होते आणि धावतच किचनमध्ये पळते. ज्यावेळी सायली किचनमध्ये येते, अर्जुनने पाठवलेली चिठ्ठी आपल्या उराशी कवटाळते आणि खूप खुश होते. परंतु अर्जुनच्या प्रेमाचा इशारा जरी समजला असला तरी देखील अर्जुनच्या प्रेमाची सायलीला परीक्षा ही घ्यायचीच असते. तेव्हा सायली मुद्दामच म्हणते की माझा फ्रेश चेहरा बघायचा आहे ना तुम्हाला. आता मीही बघते की बायकोचा चेहरा बघण्यासाठी तुम्ही नक्की काय काय करता ते. इकडे नाटकी प्रिया मात्र अगदी आनंदात मोबाईल बघत बसलेली असते. इतक्यातच अस्मिता तिला हाका मारत येते. प्रिया पटकन सावध होते आणि जाऊन ग्लासमधील पाणी आपल्या डोळ्यांना लावते. जसं काही अर्जुनच्या विरहात होणाऱ्या त्रासाने ती इतकी टिपं गाळते, आसू गाळते, हे तिला सर्वांना दाखवायचं जे असतं. तर अस्मिता येऊन तिला म्हणते की बस ना ग तन्वी, किती रडतेस. त्यावरती नाटकी प्रिया म्हणते की मग काय करू, मी म्हटलं ना की कोणालाच माझा त्रास दिसत नाहीये. या घराला मी माझं मानलं, परंतु इथे कोणीच मला आपलं मानायला तयार नाहीये. अस्मिता म्हणते की असं काय म्हणतेस तन्वी, अगं मी नाही आहे का तुझी, हे बघ मी हर्ट होईना. प्रिया म्हणते की असं वरवरचं बोलायला काय जातं, परंतु सर्वच जण स्वार्थीपणाच करतात, वेळ आला की कलटी मारतात, अगदी तू सुद्धा. तेव्हा अस्मिता तिथे विचारते, अगं तन्वी आता मी काय केलंय? प्रिया तिच्यावरती ओरडते की तू काहीच करत नाही आहेस म्हणून तर त्रास होतोय ना, तू फक्त स्वतःपुरता स्वार्थीच विचार करतेस. हे बघ, तुला सायलीला घराबाहेर काढायचं होतं तेव्हा तू माझी मदत केलीस की नाही? मग गेली ना ती बाहेर, आता पुढे काय? तुला वहिनी बनून मी या घरात यायला नको आहे का? त्यावरती अस्मिता खुश होत म्हणते की अगं हवेच ना. अस्मिताला प्रिया म्हणते की मग त्यासाठी तू प्रयत्नच करत नाही आहेस. आता प्रियाला चांगलंच माहिती आहे
अस्मिताला कसं घोळात घ्यायचं ते. ती मुद्दाम अस्मिताला हरभऱ्याच्या झाडावरती चढवते. ती म्हणते की अस्मिता, तुझ्या या घरात ना खूप जास्त वजन आहे अगं. तुझ्या शब्दाला या घरात जास्त मान आहे. अस्मिता विचारते की अय्या हो. प्रिया म्हणते की हो, परंतु तू कोणाला पटवूनच देत नाही आहेस ना गं की तुला मी वहिनी बनून या घरात हवी आहे. आता प्रिया आपल्यावरती एवढा विश्वास टाकते म्हटल्यानंतर अस्मिता ही हरभऱ्याच्या झाडावर चढतेच आणि प्रियाला म्हणते की आता तू बघच, मी आत्ताच्या आत्ता जाऊन घरच्याशी माझ्या पद्धतीने बोलते. प्रिया तिला विचारते की तुझ्या पद्धतीने. तेव्हा अस्मिता म्हणते की मी बोलते का तन्वी, घरातल्यांना समजावते आणि अस्मिता तेथून निघून जाते. अस्मिताच्या पाठीमागे प्रिया म्हणते की ही खरंच एवढी बावळट आहे. ही मी उगं खोटं खोटं कौतुक केलं आणि तिला ते खरंही वाटलं. जरा कुठे चावी मारली की लगेच निघालं खेळणं पळतच. परंतु असो, हिला थोडीशी अक्कल कमी आहे, ती माझ्याच फायद्याचं आहे असं म्हणत प्रिया खूप खुश असते. इकडे बिचारा अर्जुन आतुरतेने कधी एकदा सायली बाहेर येते आणि कधी एकदा तो तिला पाहतोय असं झालेलं असतं. खूप वेळ वाट पाहून देखील सायली काही बाहेर यायला तयारच नसते, कारण सायलीने अर्जुनची परीक्षा घ्यायचं ठरवलेलं असतं, तीही प्रेमाची परीक्षा. बिचारा अर्जुन अगदी आतुरतेने वाट पाहत राहतो, परंतु सायली काही बाहेर येत नाही म्हटल्यानंतर अर्जुनच्या डोक्यात आणखी एक सुपीक आयडिया येते. अर्जुन बसतो आणि त्यानंतर पुन्हा सायलीसाठी दुसरी चिठ्ठी लिहायला सुरुवात करतो. अगदी खुश होऊन रमून अर्जुन सायलीसाठी दुसरी चिठ्ठी लिहितो. परंतु आता प्रश्न असतो की ही चिठ्ठी सायलीपर्यंत नक्की कशी पोहोचवायची. तेव्हा अर्जुनची वकिली बुद्धी कामी येते. अर्जुनचं लक्ष समोर वाळत घातलेल्या सायलीच्या ओढणीकडे जातं आणि अर्जुन पटकन उठतो. त्यानंतर अर्जुन सायलीच्या ओढणीकडे येतो. जी वाळत घातलेली ओढणी असते तिथेच अर्जुन त्याची चिठ्ठीही अडकावतो आणि अगदी सायलीच्या आठवणींमध्ये हरवून जातो. ज्यावेळी तो सायलीच्या ओढणीवरून प्रेमाने हात फिरवत असतो, तो पूर्णपणे स्वतःला हरवून टाकतो. सायलीच्या आठवणींमध्ये हरवून गेलेला अर्जुन ज्यावेळेस काही वेळानंतर भानावरती येतो, तेव्हा तो इकडे तिकडे पाहून स्वतःवरती हसायला लागतो. बिचारा अर्जुन वेड्यासारखी सायलीची वाट पाहत असतो. इतका वैतागलेला असतो की रडकुंडीला येऊन तो इकडे तिकडे फेऱ्या मारत म्हणायला लागतो की या ना मिसेस सायली, प्लीज बाहेर या ना. आता काही केल्या सायली बाहेर येत नसते आणि अर्जुन सायलीला पाहिल्याशिवाय तो तेथून जाणारच नाही असा हट्टालाच पेटलेला असतो. इतक्यातच शीतल बाहेर येते. शीतलचं लक्ष जेव्हा अर्जुनकडे जातं तेव्हा ती त्याला विचारते की अर्जुन भाऊ, आज का इथेच मुक्काम आहे वाटतं. अर्जुन शीतलकडे जातो आणि तो म्हणतो की बरं झाला शीतलताई, तुम्ही मला इथेच भेटल्यात. मला ना आज तुमची छोटीशी मदत हवी आहे. शीतल आश्चर्याने विचारते की अरे बापरे, म्हणजे आज पुन्हा चक्कर येण्याची नाटकं करावी लागणार आहेत का मला. हे बघा अर्जुन भाऊ, सतत जर असं होत राहिलं ना तर माझी सासरकडची माणसं मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतील. तर अर्जुन शीतलला समजावतो की नाही नाही, असलं काही करायचं नाही आहे तुम्हाला. ती मिसेस सायलींची ओढणी आहे ना, तिथे मी त्यांच्यासाठी एक चिठ्ठी लिहून अडकवली आहे. ती चिठ्ठी फक्त तुम्हाला मिसेस सायलींपर्यंत पोहोचवायची आहे, बस एवढंच करायचं आहे. त्यावरती शीतल अर्जुनला म्हणते की अर्जुन भाऊ, तुम्ही किती रोमॅन्टिक आहात. आणि आमचा गौतम बघा कधीच असं रोमॅन्टिक चिठ्ठी वगैरे मला काहीच लिहित नाही, तुम्ही शिकवा ना त्याला. त्यावरती अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिला म्हणतो की डोंट वरी शीतलताई, हे बघा गौतमला मी सगळं शिकवतो. इनफॅक्ट मी ना या चाळीमध्ये रोमॅन्टिक कसं व्हायचं याचे क्लासेसच चालू करतो. आणि शीतल वेड्यासारखे हसायला लागते. शीतल म्हणते की आमचा संसार देखील तुमच्या संसारासारखा चटकदार होईल, परंतु आमच्या संसारामध्ये विलन नसेल. अर्जुन विचारतो की विलन कोण आहे. तेव्हा शीतल म्हणते की अहो तुम्हीच म्हणालात ना की मधुभाऊ तुमच्यावरती चिडलेत म्हणून. तुम्ही सायलीसाठी काहीही करायला तयार आहात, तिच्यावरती एवढं प्रेम करता आणि मधुभाऊ तुमच्यामध्ये येत आहेत, मग ते विलनच झाले ना. त्यावरती अर्जुन शीतलचा गैरसमज दूर करतो की नाही नाही, मधुभाऊंबद्दल असा विचार करू नका, ते मनाने खूप चांगले आहेत. तेव्हा शीतल म्हणते की अर्जुन भाऊ, अहो तुम्ही सायलीवरती एवढं प्रेम करता, मग ते तुमचं प्रेम का समजून घेत नाही आहेत. शीतल अर्जुनला विचारते की तुमच्या संसारामध्ये नक्की असं काय घडलंय की मधुभाऊ तुम्हाला भेटूच देत नाही आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्की काय घडलंय ते कधीतरी सांगेन मी तुम्हाला, परंतु प्लीज तेवढी चिठ्ठी नेऊन द्या ना.
तर शीतल म्हणते की ठीक आहे, काळजी करू नका, मी काहीतरी नक्कीच करेन. अर्जुन खूप खुश होतो. शीतल बाहेर वाळत घातलेली सायलीची ओढणी आणि मधुभाऊंचा कुर्ता घेते आणि त्यानंतर ती हाका मारून सायलीला बाहेर बोलवत असते. इतक्यात कुसुम येते. कुसुमच्या पाठोपाठ सायली येते. तेव्हा शीतल तिला म्हणते की सायली, अगं मी ना बाहेर कपडे वाळत घालत होते, परंतु मला दिसलं की तुमचे हे कपडे वाळलेले आहेत, म्हटलं आपणच नेऊन द्यावेत. तेव्हा कुसुमताई म्हणते की हो का, अगं नाही नाही, मी ना कपडे काढण्यासाठी बाहेर येणारच होते, परंतु बरं झालं तूच आणून दिले, थँक्यू. तर आता शीतल तेथून जाणार, तर ती सायलीला जाता जाता सांगते की खरंच अर्जुन भाऊ आणि तू मेड फॉर इच अदरच आहात. असं ऐकल्यानंतर सायली खूप खुश होते. आता शीतलने कोणत्या का बहाण्याने असेना, परंतु अर्जुनचा निरोप सायलीपर्यंत पोहोचवलेला असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो आहे. आजचा नक्की भाग कसा वाटला ते कमेंट करून कळवा. पुढील भागात आपण पाहणार आहोत, अरे बापरे, अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची बातमी मीडियापर्यंत पोहोचलेली असते. आता हे पोहोचवण्याचं काम नक्की साक्षी किंवा प्रियाने तर केलेलंच आहे, परंतु येऊन मीडियावाले मूर्खासारखे अख्ख्या चाळीसमोर सायलीला प्रश्न विचारतात की तुमच्या आणि अर्जुन सुभेदारांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नक्की काय लिहिलं होतं आणि त्यातून जर मूल जन्माला आलं असतं तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती. तेव्हा सायलीला या प्रश्नानेच मोठा धक्का बसतो. तर मीडियावाले मधुभाऊंना देखील सोडत नाहीत. ते मधुभाऊला प्रश्न विचारतात की तुम्ही जेलमधून सुटण्यासाठी आपल्याच मुलीचा बळी दिलात, तिला इतक्या खालच्या थराला उतरायला भाग पाडलं. तर मधुभाऊ सायलीच्या इज्जतीच्या तिथे आता जिंदाडा उडालेले असतात आणि मीडियावाले नको नको ते प्रश्न विचारत असतात, त्यांच्यावरती आरोप लावत असतात. इतक्यातच धमाकेदार एंट्री घेत अर्जुन येतो. अर्जुन जोराचाच ओरडतो की हे काय चाललंय इथे, तुमच्या सगळ्यांमुळे माझ्या बायकोला त्रास होतो आहे आणि जर तुम्ही आत्ताच्या आत्ता 10 मिनिटात जर इथून परत गेला नाहीत तर उद्या सकाळी तुमच्यावरती इतक्या केसेस असतील, त्या केसेसमधून बाहेर पडताना तुमचा अख्खा जन्म